नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? त्रिपुरारी पौर्णिमा, देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमा हे सर्व एकाच दिवशी असते. म्हणजे आपण देव दिवाळीलाही कार्तिक पौर्णिमा म्हणू शकतो किंवा त्रिपुरारी पौर्णिमालाही आपण कार्तिक पौर्णिमा म्हणू शकतो किंवा देव दिवाळी म्हणू शकतो. या सर्व एकाच दिवशी येते. हा खूप मोठा योगायोग आहे. बघा, कार्तिक स्वामींना आपल्याला प्रसन्न करण्यासाठी कोणते असे 2 उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कार्तिक स्वामींची कृपा आपल्यावर राहावी, आपल्याला कुठल्याही धनधान्याची कमतरता होऊ नये, कुठलेही संकट आपल्या घरामध्ये येऊ नये असे आपल्याला हे 2 उपाय करायचे आहे. आणि ते अतिशय असे महत्त्वाचे उपाय आहे ते आपल्याला ह्या दिवशी करायचे आहे. बघा, वर्षातून हा दिवस एकदाच येतो आणि आपल्याला वर्षातून हा उपाय एकदाच करायचा आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, मित्रांनो, सर्वांना सांगते मी, कृपया तुम्ही हे 2 उपाय नक्की करा, जेणेकरून आपल्यावर कार्तिकेय स्वामींची कृपा दृष्टी सदैव राहते. आणि आपल्या दरवाजा मागे असे कोणते शब्द लिहायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणि नकारात्मक शक्तीचा प्रवेश होणार नाही. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं खूप गरजेचं आहे. चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण हे उपाय कोणते आहेत ते बघूया. बघा, घरामध्ये दुःख, संकट, अडचणी किंवा सुख जे काही येतं ना ते आपल्याला मुख्य दरवाजामधूनच येत असते. म्हणजे मुख्य दरवाजापासूनच त्याचा आपल्या घरामध्ये नकारात्मक सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत असतो. मग सकारात्मक ऊर्जा घरामध्ये आलीच नाही तर मग किती चांगलं होईल आपल्यासाठी. त्यासाठी आपल्याला घरामध्ये सुख येण्यासाठी, सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होण्यासाठी आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत ना, ते उपाय आपल्याला ह्या महत्त्वाच्या दिवशीच असे करावे लागतात. मग ते उपाय कोणते आहेत? त्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. हे 2 उपाय आपण केले ना, आपल्या घरामध्ये सुख समृद्धीने भरभराट होते. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगते की पौर्णिमा कधी चालू होते. 15 नोव्हेंबरला पौर्णिमा पहाटे 6:20 सुरुवात होणार आहे. म्हणजे पौर्णिमेचा प्रारंभ 6:20 होणार आहे तर समाप्ती ही दुसऱ्या दिवशी पहाटे 2:59 समाप्ती होणार आहे. मग ह्या मधल्या काळामध्ये 15 तारखेला आपल्याला पूजा अर्चा करायची आहे, जे सत्यनारायण करायचं आहे, जे 750 वातीचे आपल्याला उपाय करायचा आहे, ते सर्व आपल्याला ह्या म्हणजे 15 तारखेच्या कालावधीमध्ये करायचे आहे. 15 तारखेच्या दिवसामध्ये आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळेला आपण हे उपाय करू शकतो, ही सेवा करू शकतो. त्यामुळे आपल्याला 15 तारखेला हे सर्व उपाय, पूजा, सत्यनारायण शक्यतो आपण संध्याकाळीच करतो, हे सर्व 15 तारखेलाच करायचे आहे. बघा, त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा. या पौर्णिमेच्या दिवशी जे आपण उपाय करतो, जी सेवा करतो, ते आपण देवी लक्ष्मी मातेला समर्पित करतो. म्हणजे पौर्णिमा ही लक्ष्मी मातेला समर्पित असते. मग ज्या दिवशी आपण हे उपाय करतो, पूजा करतो, सत्यनारायण करतो, हे सर्व देवी मातेला समर्पित असतो. बघा, आपण खूप कष्ट करतो पण आपल्याला कष्टाबरोबर नशिबाची साथ असणंही खूप तेवढंच महत्वाचं असतंय. एखादा व्यक्ती जर सतत कष्ट करतोय पण त्याच्याबरोबर त्याच्या नशिबाची साथ नसेल ना, तो त्याच्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही, काहीच कमावू शकत नाही. आपले ग्रहमान कसे आहे, आपल्या ग्रहाची स्थिती कशी आहे किंवा आपल्याला आपल्या कर्माचे फळ काय भेटते हे आपल्या कोणाला ठाऊक नसते. मग अशा गोष्टींवर मात करण्यासाठी आपल्याला हे काही लाभदायक उपाय करायचे आहे. आणि हे उपाय अशा ठराविक शुभ दिवसाच्या दिवशी करणं योग्य असते, इतर वेळा करून चालत नाही. मग हे उपाय आपल्याला करणं कितपत योग्य आहे ते तुम्हाला समजलंच असेल. तर मग आपल्याला हे सर्व उपाय अशा योग्य दिवशीच करायचे आहे, जेणेकरून याचा आपल्याला फळ खूप चांगल्या प्रकारे भेटतं. आणि हे उपाय केल्याने आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही साथ लागते आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये खूप काही असं कमावू शकतो. बघा, हा दिवस इतका महत्वाचा आहे ना, या दिवशी आपण वर्षातून फक्त एकदाच कार्तिकेय स्वामीचं दर्शन घेऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी हे उपाय, सेवा करणं खूप महत्वाचं आहे. जर आपण हे सेवा केली, उपाय केले ना, आपल्याला आपले वर्षातले सर्व दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आणि हे सुखाचे ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला कार्तिकेय स्वामीला कसे प्रसन्न करायचे ते आपल्याला आता ह्या उपायामध्ये बघायचे आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. तर आपल्याला उपाय काय करायचा आहे? तर पहिला उपाय सांगते मी तुम्हाला आता. आपल्या घराजवळ कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये जा. तिथे तुम्हाला कार्तिक स्वामीचा फोटो बघायला भेटेल. तिथे गेल्यावर आपल्याला 2 मोरपीस पाहिजे आहेत. छोटे असू द्या किंवा मोठे असू द्या, कुठलेही मोरपीस चालेल आपल्याला. ते 2 मोरपीस आपल्याला कार्तिक स्वामींच्या फोटो जवळ किंवा मूर्ती जवळ आपल्याला पायाशी अर्पण करायचे आहे. आणि कार्तिकेय स्वामींना मनापासून प्रार्थना म्हणायची आहे, मनोभावेने पूजा करायची आहे आणि म्हणायची आहे, माझ्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नको. जरी आलं तर तुमची साथ आमच्या बरोबर असू दे. नकारात्मक शक्तीचा प्रभाव माझ्या घरामध्ये येऊ देऊ नको. अशा प्रकारे आपल्याला मनोभावेने तुम्हाला पाहिजे ती प्रार्थना करू शकता.
प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि जे तुम्ही मोरपीस ठेवलेलं आहे त्यातलं पहिलं मोरपीस तसंच ठेवायचं आणि दुसरा मोरपीस आपल्याला घरी आणायचं आहे। घरी आणल्यानंतर ते मोरपीस आपल्याला त्या मोरपीसाला देवघराजवळ ठेवून हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आहे आणि ते मोरपीस घेऊन आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण भिंतीवर लावायचं आहे। प्रत्येकाच्या घराला एक दक्षिण भिंत असतेच असते, त्या दक्षिण भिंतीच्या कुठल्याही बाजूला तुम्ही ते मोरपीस लावू शकता। त्यांनी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा खूप मोठा असा फलदायी परिणाम तुम्हाला दिसून येईल। त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा खूप मोठा असा परिणाम दिसून येईल। त्यामुळे आपल्याला ही उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे। अशा प्रकारे आपल्याला मोरपीसाचा उपाय करायचा आहे। तुम्हाला समजलं आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला 2 मोरपीस घ्यायचे आहे, ते कार्तिक स्वामींच्या पायाशी आपल्याला चरणाशी ठेवायचे आहे, प्रार्थना म्हणायची आहे। त्यापैकी एक मोरपीस आपल्याला घरी आणायचा आहे, हळदी कुंकू अक्षदा वाहून तो आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावायचा आहे। त्याचबरोबर हा मोरपीस आपण भिंतीवर जर लावला नसेल तर तो मोरपीस आपल्याला तिजोरीत ठेवायचा आहे। बघा, कार्तिक स्वामींचं वाहन हा मोर आहे, त्यामुळे कार्तिक स्वामीला मोरपीस अत्यंत प्रिय आहे। त्याचबरोबर सरस्वती मातेलाही मोरपीस अत्यंत प्रिय आहे। तुम्ही जर मोरपीस घराच्या भिंतीवर लावले किंवा तुमच्या हॉलमध्ये लावले, जर आपल्या घरामध्ये सर्वांची प्रगती होते, नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत राहत नाही घरामध्ये आणि सर्वांची भरभराटीने अशी प्रगती होते। मुलं असो, महिला असो किंवा पुरुष असो, सर्वांची अशी उत्तरोत्तर प्रगती होत चालते। त्यामुळे आपल्या घरामध्ये मोरपीस लावणं अत्यंत शुभ असं मानलं जातं। हा अतिशय सोपा असा उपाय आहे, सर्वजण सहज करू शकतो। फक्त 10 रुपये आपल्याला खर्च येणार आहे 2 मोरपीसांना, पण हा उपाय करणं अतिशय प्रभावी ठरणार आहे। त्याचबरोबर आपल्याला कार्तिक स्वामीचा जर फोटो असेल ना, त्यांचा मान सन्मान करायचा आहे। आपल्याला नारळ, फूल, अक्षदा, हळदी कुंकू अर्पण करायचे आहे, खडीसाखर म्हणून प्रसादाला ठेवायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला कार्तिक स्वामीचा मान सन्मान करायचा आहे, फोटोचा किंवा मूर्तीचा। त्याचबरोबर आपल्याला एक मंत्र जाप करायचा आहे। तो मंत्र जाप अशा प्रकारे आहे की ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठी प्रचोदयात्। अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र जाप करायचा आहे। आपल्याला पौर्णिमे काळात आपल्याला हा उपाय करायचा आहे। मुख्य दरवाजाच्या पाठीमागे म्हणजे मुख्य दरवाजाच्या आपल्या जी आपण दरवाजा उघडतो ती साइड, बॅक साइड आपण म्हणतो ना, मुख्य दरवाजाच्या बॅक साइड वर आपल्याला असे काही शब्द लिहायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही। मग ते कधी करायचं आहे? आपण म्हणतो पौर्णिमेच्या काळामध्ये आपल्याला दिवसभर हे तुम्ही कधीही करू शकता, सकाळी करू शकता, दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता। हे तुम्ही कधीही करू शकता। 15 तारखेच्या दिवसामध्ये दिवसभर तुम्ही कधीही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता। तर ते काय आहे आणि ते कशाने लिहायचं आहे? तर ते आपल्याला अष्टगंधाने लिहायचं आहे। मैत्रिणींनो लक्षात असू द्या, हे आपल्याला नाव अष्टगंधाने लिहायचे आहे। हळदी कुंकाने चालतील असं कोणी विचारू नका, कारण की हळदी कुंकाने लिहायचे नाही। आपल्याला हळदी कुंकाने लिहायचे नाही, ते आपल्याला फक्त लिहायचे आहे ते अष्टगंधाने। ते नाव कोणते आहेत तर मी तुम्हाला आता ते सांगते आहे। शक्यतो हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, चंद्रोदयाच्या वेळेला। तर पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनुसया व क्षमा या 6 कृतिकांचे स्मरण करून स्वतःच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस आपल्याला अष्टगंधाने लिहायचे आहे। कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशः व सकुश अशी नावे आपल्याला लिहायची आहेत। तर ते कोणती लिहायची आहे परत एकदा सांगते। कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशः व सशुक अशी नावे आपल्याला लिहायची आहे आणि आपल्याला याची पूजा करायची। हळदी कुंकू अक्षदा आपल्याला दिवा ओवाळायचा आहे आणि अगरबत्तीही लावायची आहे। अशा प्रकारे आपल्याला हे नाव लिहून पूजा करायची आहे। तर मी तुम्हाला खाली देणारच आहे हे आपल्याला नाव काय लिहायचे आहे आणि कोणाला स्मरून लिहायचे आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे। हे देवा, माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा, नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होऊ देऊ नको। अशा प्रकारे आपल्याला मनोभावेने पूजा करायची आहे, प्रार्थना मागायची आहे। बघा महिलांनो, जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला हे करता येणार नाही। तुमच्या घरातील पुरुष असू द्या, मुलं असू द्या, मुली असू द्या किंवा इतर कुणीही असू द्या, यांच्याकडून तुम्हाला ही पूजा करून घ्यायचीच आहे, कारण की वर्षातून एकदाच आपल्याला सेवा करायला भेटणार आहे, हे उपाय करायला भेटणार आहे आणि ह्या उपायांचं सफळ म्हणजे असं खूप मोठं आपल्या घरावर भेटणार आहे। त्यामुळे आपल्याला हे उपाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे। वर्षातून एकदाच आपल्याला हे उपाय करता येतात, महिन्यातून आपल्याला इतर वेळ कोणत्याही दिवशी करता येणार नाही। त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी उपाय करणं खूप गरजेचं
गरजेचं आहे। घरातले कोणतेही पुरुष असू द्या, मुलं असू द्या, मुली असू द्या किंवा तुम्ही स्वतः जर तुम्हाला करायचंच असेल ना, तुम्ही नक्की करा आणि हे उपाय करून बघा। तुमच्या घरावर याचा किती छान असा सकारात्मक परिणाम होणार आहे। हे उपाय करायला तुम्ही कंटाळा करू नका, याचे खूप असे चांगले परिणाम आपल्या घरावर दिसून येणार आहे। तर ही अशी महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। तोपर्यंत